गाईज मी आज खूप 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 हॅप्पी आहे, कारण की उद्या आहे माझं पहिलं शूटिंग. मी सावित्रीबाई फुले या सिरियलमध्ये माझा सीन आहे आणि तेही अमोल कोल्हे सर ह्यांच्यासोबत माझा सीन आहे उद्या. नो नजर प्लीज, नो नजर. उद्या मी मम्मी पप्पा आम्ही पहाटे पहाटे मुंबईला जाणार आहे. उद्या फर्स्ट टाईम माझं शूटिंग आहे ऑन सेट. बिग बॉस मराठी सेटच्या समोरचा सेट, सावित्रीबाई फुले या सेटवर माझं उद्या शूटिंग आहे. खूप हॅप्पी आहे मी. मला वेळ लागेल आता खरंच. हे गाईज, तन्वी आणि आत्ताच व्हिडिओ बघितला तुम्हाला समजलं असेल की कुठे चालली आहे. तर मी चालली आहे मुंबईला. माझं शूट आहे अमोल कोल्हे सर यांच्यासोबत. मी सावित्रीबाई फुले या सिरियलमध्ये आज शूटिंग आहे. मी पहाटे 3 वाजता उठून आवरलं आहे आणि माझी मम्मी बिचारी रात्रभर जागे, रात्रभर कष्ट करते ते माझ्यासाठी. डबा कर, हे कर, माझे कपडे भर, ते कर, ते कर. तर मग पप्पाच आपल्यासाठी झटतात, कोण नाही करत बाकी. मुलींनी ह्याची कदर ठेवली पाहिजे. सगळे चहा पितात पण मी नाही पिणार, कारण की मला चहा नाही आवडत. दुधाचं तर नाहीच नाही. मी दुधाचे कुठले पण प्रकार खाऊ शकते, बर्फी, रसमलाई, कलाकंद, काही पण खाऊ शकते. पण दूध आणि चहा विलायचीचा चहा पिऊ शकते. हो, ते पिऊ शकते. स्पेशल कॉफी पिऊ शकते. कॉफी पिऊ शकते. प्लेन चहा नाही पिऊ शकत. हो. बस. आणि दूध नाही पिऊ शकत. बस. बाकी मी काही करू शकते. मसाला दूध पिऊ शकते. हां, ते पण पिऊ शकते. जिबीचे चोचले म्हणतात त्याला. आम्ही लोणावळ्याच्या पुढे थांबलो आहे आता काहीतरी खायला. तिथे ना पॉपकॉर्नचा स्टॉल आहे, पण मी खाऊ शकत नाही कारण की आज माझा उपवास आहे. आज आषाढी एकादशी, त्यामुळे माझा उपवास आहे. आणि असलं भारी वातावरण झालंय ना ब्रो, आय लव्ह दॅट. माझ्या फोनमध्ये एवढा पाऊस दिसत नाही आहे, पण पाऊस लय पडतो. मग कशी पण लय पडला, मस्त पडला ना पाऊस. माझ्या मम्मीने माझा अख्खा फोन भिजवला व्हिडिओ काढायच्या नादात. मला असं वाटतंय मी उगाच हा टॉप घातला. जे ह्या टॉपवर फोटो पण काढलेत मी आणि आता जाणार. मग मला तिथं फोटो काढला, मग डबल या स्टॉपवर. तर बघायचं का माझ्या मम्मीचे एक्सप्रेशन चेंज होणार. माझ्याकडे कपडेच नाही आहेत यार घालायला, पण खरंच माझ्याकडे कपडे नाही आहेत. ना हो नाही, माझ्याकडे कपडे आहेत, पण काय होतं असं आपण कुठे बाहेर जाणार असेल ना, तर आपल्याकडे कितीही कपडे असेल ना तरी ते कशी तरीच वाटतात घालायला. बरोबर. म्हणून हा एखादा काढलाय आणि 2 ड्रेस सोबत घेतले. मला पण माहिती ते ड्रेस काही कामाचे नाहीत, मी हाच घालणार आहे आता ना, पण तरी घेतलेत. काही ही बोलत होती, हिचं ऐकलं नाही ना मी लय ओरडायला लागते. गाईज आज मी खूप हॅप्पी आहे खरंच, कारण की माझ्या मम्मी पप्पांच्या ज्या हे आहेत ना माझ्याविषयी ड्रीम्स, त्यातला एक ड्रीम तर आज मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत प्रत्येकच ड्रीम तिने पूर्ण करत आणलेले आहेत. ही जेव्हा मी स्टोरी माझ्या त्या आयडीवर टाकेल तेव्हा काही लोकांना असं वाटेल, अरे ही एवढी बोलती, असं वाटणार आहे काही लोकांना. माझी दुसरी आयडी त्याच्यावरच्यांना नाही वाटणार काही नवल, त्यांना असं हे वाटतं हा सुरू केलं ब्लॉगिंग, त्यांना एवढं काय वाटणार. पण बाकीच्यांना वाटणार, कारण की ह्या आयडीवर आहे ना, माझी दुसरी आयडी आहे ना त्याच्यावर. आयडीवर हां, ते दुसरी तन्वी नीती कुसबे ती वाली नाही. ID. सगळ्यांना माहितीये तू काय पोपट आहे बोलकत. बोलता राहायला पाहिजे मुलींनी, नाजूक साजूक नसतं राहायचं. रगेल बनायचं, रगेल. पप्पाने चुकून चहा जास्त आणला होता, त्यामुळे पप्पांनी त्या आजोबांना आणि त्या आजींना द्यायला लावलं. गाईज आपल्याला जर प्यायचं नसेल, खायचं नसेल तर वेस्ट नाही करायचा, असं द्यायचं असतं. माणूस की दाखवायचे असते. जास्त पांचट नाही ना बोलते मी. पांचट बोलत असेल तर ऐकून घ्यायचं. गाईज हा व्हिडिओ मी फिल्टरमध्ये काढते, कारण की साध्या कॅमेऱ्यात काढण्याची माझी हिंमत नाही. खूप घाण दिसते ती.
ब्लॅक फाउंडेशन लावलं आहे, अख्खी काळी केली आहे मला. आणि ती माझी रूम आहे आणि ही माझी मम्मी आहे. लय दमले. 10:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत नुसतं उभं होतो आम्ही. नुसते उभे असलेले सीन घेत होतो. सेटवर स्वतः आल्यावर समजतंय ब्रो, रील आणि रिअलमध्ये किती फरक आहे. असलं भारी वाटतंय ना गाइस. मेरा काय कॉस्ट्यूम चेंज हो गया. अब मेरा दूसरा कॉस्ट्यूम पहना है. आता माझा दुसरा सीन आहे. मी आता फोटो काढते माझ्या दुसऱ्या सीनला. वेळ अंधार पडल्यावर माझा सीन. वीर बघायचे का सेटवरची. मी मागं पडली मी तर बुडल ना. आमचे सीन झाले, पण अनन्याचा आणि माझा अजून एक रात्रीचा सीन आहे, त्यामुळे आम्हाला दोघांना थांबवलं. बाकी सगळे गेले घरी, आम्ही दोघेच थांबलो. अनन्याला बोर होते है ना. हो. आत्ता वाजले 7:30 आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर माझा सीन लागणार आहे. मग तो सीन झाल्यानंतर मग मी घरी जाणार आहे. कशी दिसते मी, किती काळी दिसते. आत्ताचा चहा चांगला आहे बघा, जरा गोड आहे. वाटते. हां ये मेरी रूम है. गोड असतं. बाहर मेरा नाम लिखा है. किती ग 11:15 वाजल्यापासून शूटिंग सुरू झालं होतं. 7:15 वाजले. नॉनस्टॉप चालू आहे. मग मी दमली का. लादी के बराबर रखो, आजा. हाँ. मेकअप नहीं हुआ, मैं बोल रहा हूँ. गाड़ी अपने पास है. बोल दिया हूँ. तुमने बोले पकड़ना नहीं आ रहा है. चला ते गेले ते आलंच नाही परत. दुपारी आम्ही निघाल्या आमच्या शूट वरून घरी. ओ गो बॉय. हो का. बाय बाय. सो अशा प्रकारे माझ्या आजच्या एपिसोडचं शूट झालेलं आहे आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहे. आता आम्ही दादरला जाणार आहोत. तिथून आम्ही पुण्याच्या रेल्वेने जाणार. मला इथं आलं तोपर्यंत कणकरी यायला लागली. कोकोनट वॉटर घेतलं आहे.